पत्रकार मोहनजी लोखंडे यांना देखील सूचना करतो की त्यांनी सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे। राहुल दवणे यांना देखील सूचना करतो की त्यांनी सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे। महाबोधी चॅनलचे प्रदीपजी नन्नवरे यांना देखील सूचना करतो की त्यांनी सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करायचं। सर्वांनी म्हणा साधू साधू साधू। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिषदेचे उद्घाटक आणि सिनियर भंतेजी आमचे भंते शरणानंद महाथेरो, भंते करुणानंद महाथेरो, भंते डॉक्टर इंद्रवंश, कन्या रत्न थेरो, कन्या बोधी थेरो, धम्मशील भंते थेरो, पयानंद थेरो जे लातूरून आलेले भंतेजी आहेत, नागसेन भंते, शीलरत्न भंते, ज्ञानरक्षित भंते आलेले आहेत। रात्री हिंगोलीला परिषद होती, त्यांनी रात्री 2 वाजेपर्यंत प्रवचन दिलं। ते म्हटले मी थोडं झोपतो म्हणले, आता इकडं प्रवचन द्यायला मग येतो। पण ते ज्ञानरक्षितही आलेले आहेत। पण ते सुबोधी प्रज्ञाबोधी गया रक्षित भंतेजी मोगल्यायन सर्वच भिक्खू संघ आणि या 14व्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद अमरावती महाविहार येथे आलेले सर्व सन्माननीय उपासक आणि उपासिका, एक 15 वर्षापूर्वी आपल्या या परिसरातील आमच्या गरीब माणसांनी, साधारण मंडळींनी विचार केला की इथे काहीतरी आपल्या धर्माचं कार्य व्हावं, म्हणून रोहिदास जावळे असतील, लक्ष्मण ढाले असतील, दिनकर खंदारे असतील, त्यानंतर विष्णू ढाले, त्यानंतर जावळे, खंदारे बाबा, ही सर्व मंडळी एकत्र आली आणि या परिसरामध्ये त्यांनी जमीन पाहिली, थोडे प्रयत्न केले, मला सल्ला घेतला। बरेच दिवस रजिस्ट्री होत नव्हती जागेची, पैसे कमी पडतायत म्हटले। मी म्हटलं किती कमी पडतात? म्हटले एवढे एवढे कमी पडतायत। त्यावेळेला ही जमीन थोडी आपल्याला कमी भावामध्ये मिळाली। ते माझे 36,000 रुपये कमी पडतात। मी म्हटलं 36,000 घेऊन येतो, कुठल्या दिवशी रजिस्ट्री करायची ते आपण बघू सेलूला।
आणि त्या सर्वसाधारण गरीब मंडळींनी पैसा गोळा करून हे 4-5 एकर जमीन आपण जी बसलेली आहे अमरवन महाविहाराची ही विकत घेतलेली आहे तुमच्या सगळ्याच्या दानावर, हे तुम्हाला सांगितलं. हळूहळू धम्म परिषद घेण्याचा आघात नांदेड, दाभड, पूर्णा या ठिकाणी परिषदा सुरू झाल्या. अजिंठ्याला परिषद झाली, हिंगोलीला परिषद होऊ लागली काश्यपतीच्या माध्यमानं. मग इथे परिषद घेण्याचा सुद्धा विचार उभा राहिला आणि हळूहळू धम्म परिषदेची सुरुवात 13 वर्षापूर्वी आपण इथे केली. छोट्या प्रमाणामध्ये परिषद होत होती. मी दर परिषदेला उपस्थित होतो. ही मंडळी सगळी प्रयत्न करत होती. आमदार विजयराव भांबळे हे तेव्हा आमदार होते. हे जे समोर सभागृह आणि हॉल रूम दिसतात हे त्यांनी फंड दिला आणि त्यांच्या फंडामधून हे हॉल, सभागृह, रूम तयार झाले. हळूहळू पाण्याची सोय झाली. पाठीमागे तळं आहे आपल्याला सुंदर आणि त्या तळ्याला बोर केल्यामुळे पाणी मिळालं आणि 1-2 वर्ष आपण इथे चांगल्या पद्धतीनं सुरू केलं. आता मला वाटतं सौर ऊर्जाचे काम आपलं झालेलं आहे, हेही मिळालेलं आहे. त्यावर पाण्याची बोरही आहे, पाण्याची सोय झालेली आहे. क्रमाक्रमाने आपण काम करीत राहिलो. मागच्या वेळेला आमचे रामप्रसादजी बोर्डीकर या भागाचे आमदार, मेघना बोर्डीकर तेव्हा ते आमदारच होत्या, त्यांनी थोडं मनावर घेतलं. भंतेजी म्हणे काही काळजी करू नका, आपण याचा विकास करू. अगोदर म्हटले इथे एक बुद्ध मूर्ती आपण भगवंताची बसूया, सामान्य माणसाला डोकं टेकायला जागा पाहिजे. म्हणून ही समोर तुम्ही जे आल्याबरोबर मूर्ती दिसते आहे हे रामप्रसादजी बोर्डीकर यांनी पुढाकार घेतला आणि मूर्ती इथे त्यावेळेला बसवली. आचारसंहिता लागली, उद्घाटनाचा विषय आला, उद्घाटन करता येईना. मग आम्ही त्या कार्यक्रमाला धर्मदेशना वर्षभर समारोप संघदान असं नाव देऊन कार्यक्रम मागच्या वेळेला इथे मोठ्या स्वरूपामध्ये घेतला आणि मूर्ती आपल्या दर्शनासाठी खुली झाली. भूमिपूजनाचाही कार्यक्रम घेतला. आता त्या मुख्य रस्त्यापासून आपल्याला इथपर्यंत रस्त्यालाही मंजुरी मिळालेली आहे. लवकरच कायमस्वरूपी रस्ता पालकमंत्री मेघना बोर्डीकर करून देणार आहे. लाईटची सोय, लेडीजसाठी टॉयलेट बाथरूमची सोय, पाण्याची सोय, कंपाऊंड वॉलची सोय, या सर्व सोयी हळूहळू होणार आहेत आणि आपल्याकडे इथे विहाराचा प्लॅनसुद्धा आपण तयार केला आहे. महेश सोळंकी आर्किटेक्ट आहेत आपल्या औरंगाबादचे, त्यांच्याकडून आपण प्लॅन तयार केला आहे. मागच्या बाजूला विहाराचा आपला 5 कोटी रुपयाचा प्लॅन तयार आहे. लवकरच आपल्या पालकमंत्री हे बजेट आपल्याला त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळे लवकरात लवकर हे देणार आहे आणि तेही काम आपलं विहाराचं भविष्यामध्ये ते उभं करून देण्याचं त्यांनी वचन दिलं आहे. थोड्या वेळामध्ये पालकमंत्री आपल्या परिषदेमध्ये येणार आहेत. याशिवाय दर पौर्णिमेला कार्यक्रम होतात. सामेर शिबिर आपण मध्ये घेतले. नाव काय? राजेवाडीचं नाव पद्मा स्वप्नाताई कृष्णाराव इंगोले. कोणतं गाव? राजवाडी, सेलू जवळ आहे ना. इथे आलेले आहेत ना ते, आता होते इथे. स्वप्नाताई आल्यात काय? जरा या पुढे या. तुमचा मंत्री महोदयाकडून नंतर सत्कार होणार आहे, अगोदर पुढे या. इथे थोडंसं पब्लिकला जरा जय करून द्या तुमचा परिचय. या इकडे. दोघे आलेत काय? या 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 परिषदेतून प्रेरित होऊन हे पती पत्नी ते या इकडे या.
या समोर या, इकडे इकडे समोर या, इकडे या, उभे राहा. याने दोघांनी, हे जिल्हा परिषदेला कर्मचारी होते, याने स्वतःचं देहदान म्हणजे मेल्यानंतर आमचं देह सरकारला दान केलेलं आहे आणि त्याच्यासाठी याने टाळ्याच्या गजरात. फक्त देहदान नाही तर किती जमीन आहे आपली? 1 एकर 14 गुंठे जमीन. हे पत्र पॉम्पलेट नाही, त्याने स्वतःची जमीन आणि तिथे घर बांधलं त्या इमारत्या शेतामध्ये. ते घर आणि ती सर्व जमीन धम्माच्या कार्यासाठी त्याने कायमची दान केलेली आहे मरणोत्तर. स्वतःचा देहदान तर केलाच केला. यांचं नाव आहे सपना कृष्णराव इंगोले आणि राजेवाडी, सेलूच्या जवळ आहे राजेवाडी, या गावचे आहेत. तेव्हा सर्वे नंबर 189, बरोबर ना, 189 सर्वे नंबरमधील 1 एकर 14 गुंठे जमीन त्यांनी धम्म कार्यासाठी मला 2दा घरी बोलावलं. आमच्या काय उपासिका त्यांनाही बोलावलं आणि देण्याचा संकल्प केला आणि ते त्यांनी कायमस्वरूपी आपल्याकडे नोटरी बाउंड करून माझ्याकडे पेपर दिलेले आहेत. परत एकदा त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. मंत्री महोदयाच्या हस्ते त्यांचा वेगळा सत्कार आपण इथे करणार आहोत. या बस, थांबावं लागेल. ये करून असे दानदाते उपासक, जमीनदान, चिवरदान, इथे आता काही चिवरदान होत आहे, पैशाच्या रूपाने दान, अन्नदान. आमचे उपासक विजय कुमार वाकडे हे मला वाटतं याचे आहेत आपल्या रेलदरीचे जिल्हा परिषद सदस्य माजी. त्याने आपणा सर्व उपासक उपासिकांसाठी सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्याच्यासाठी सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं. त्यानंतर भिक्खू संघाचं भोजनदान आमच्या खिल्लारे, काय नाव, आशाताई खिल्लारे जिंतूरच्या, त्यांनी भिक्खू संघाचं भोजनदान, उपासकांचं भोजनदान, पाण्याचं दान, हे संपूर्ण पाणी सुमेध सूर्यवंशी यांनी पूर्ण उपासक उपासिकांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. मिरवणुकीसाठी विषय आला बुद्धमूर्तीचा, तेव्हा आमचे बाळू आंभोरे सेलूचे मुंबईला असतात, कधी सेलूला असतात, सासूरवाडीतच वाटतं जवळ आलेत. काय कुठं आहेत बाळू, कुठं आहे? तेव्हा मूर्तीचा मिरवणुकीला विषय आला जावळे बाबा, तेव्हा अशोक आंबोरे यांनी इथे आपल्या स्टेजवर विहारामध्ये मिरवणुकीसाठी दुसरी एक मूर्ती, बुद्धाची मूर्ती, 50,000 रुपयाची मूर्ती दान देण्याचा संकल्प आज केला आहे. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करावं. बाळू आंबोरे सेलूचे, मला वाटतं मागच्या वेळेला 40,000चा मोबाईल त्यांनीच मला वाढदिवसाला दान केला होता. बाळू आंबोरे, बाळू कुठं आलेत काय? नंतर करू, मंत्र्याच्या हाताने स्वागत करा. हे दान तुम्ही सर्वांनी अशा पद्धतीने थोडं 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 धान्याच्या रूपाने, पैशाच्या रूपाने, कपड्याच्या रूपाने, मूर्तीच्या रूपाने, जमिनीच्या रूपाने, हे उपासकांचं कर्तव्य म्हणून उपासकांनी केलंच पाहिजे. त्याशिवाय हे काम होणार नाही आहे. आता आपल्याला पुढे आणखी जायचं आहे, मोठं काम करायचं आहे. हा जो एवढा त्यागी भिक्खू संघ इथे आलेला आहे, हा कशासाठी आलेला आहे?
इथे दोनही भलते येऊन प्रवचन देऊ शकले असते. एवढा मोठा संघ येण्याचं काय कारण? एक तर संघ शक्ती, सर्वांची शक्ती, भिक्खू संघाचे आशीर्वाद, सर्व भिक्खूंचं सहकार्य, सर्व भिक्खूंचं योगदान, सर्व भिक्खूंचा पाठिंबा या प्रकल्पासाठी असणं आवश्यक आहे. म्हणून सर्व भिक्खू संघ इथे आले आहे. अप्रत्यक्ष प्रत्यक्ष भिक्खूंचं हे काम आहे. त्यासाठी हे भिक्खू संघ आमच्या वेगवेगळ्या परीनं काम करतात. आता पया मोदीचं सांगितलं मी, नांदेडला खोरगावला 1.5-2 एकर जमीन घेऊन रामदेव संघाला प्रशिक्षण देत आहे. आमचे पुण्याहून आले राहतात छोटे पया रक्षित भंतेजी बघा, मागं उपसंपदा बुद्ध गेला पया आपले पया रत्न भंतेजी होते. त्यानंतर पूर्णेचे आमचे छोटे भंतेजी पयावंश आणि संघरत्न यांची उपसंपदा मागच्या वेळेला बुद्ध गेला आपल्या इथे करण्यात आली. आणि उपसंपदा झाल्यानंतर आता हे भिक्खू म्हणून आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी प्रेरित झालेले आहेत. सगळे सुशिक्षित विद्वान भिक्खू आहेत. धम्माचा अभ्यास केलेला आहे. करुणानंद भंतेजी आमच्या औरंगाबादला आहे. कोणतं गाव? परभणी औरंगाबाद साजापूर गाव आहे. साजापूरला 6 एकर जमीन त्यांनी तिथे उभी केलेली आहे. मागच्या वेळेला संघदानाचा छान कार्यक्रम घेतला. त्यांचं बी हे यूट्यूब चॅनल आहे, ग्रेट हॅपीनेस एक त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. ज्यांच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल, त्याद्वारे ते प्रवचन देतात. आमचे इंदवंश डॉक्टर भंतेजी त्यांचं बी एक चॅनल आहे. क्या नाव आहे? बुद्धा टीचिंग चॅनल बघा, त्यांचं एक आहे. म्हणजे भारतामध्ये आता बरेच महाराज टी व्हीवर चॅनलवर त्यांच्या धर्माचा प्रचार करू लागलेत. आमचेही भंतेजी काही कमी नाहीत. आम्ही सुद्धा त्यांच्या तुलनेनं जास्त आहोत. आम्ही सुद्धा प्रवचनं देऊ शकतो. म्हणून हे सगळा खटाटोप भंतेजी चॅनलच्या टी व्हीच्या माध्यमाने तुम्ही मोबाईल खोलला तर तुम्हाला प्रवचन ऐकायला मिळते घरी बसल्या. ज्यांना येणं होत नाही त्यांनी घरी बसून ऐकू शकतात. जे आळशी आहेत ते घरी बसून ऐकतील, जे आळशी नाही ते इथे येऊन ऐकतील. ज्यांना कटाळा येते ते झोपून ऐकतील पाहतील, जे जरा उदासी आहे ते बसून पाहतील. काही तर झोपून जातात, ते मोबाईल चालूच राहते, तसं झोपून राहतात आणि मोबाईल चालूच. काही का होईना त्यांच्या कानावर बुद्धं शरणं गच्छामीचे शब्द या मोबाईलच्या आधुनिक मीडियाच्या द्वारे चाललेले आहेत. म्हणून आमचे सगळे भंते पण्यारत्न असतील, पयानंद असतील, ज्ञानरक्षित भंते जे आहेत तेही 2-2 तास 3-3 तास प्रवचन देतात. खरं म्हणजे ते बिमार आहेत, आजारी आहेत, त्यांना औषध चालू आहे. पण तुमच्या समोर आल्यानंतर ते आजार विसरतात. आजार विसरून तुम्हाला उपदेश करण्यासाठी, तुम्हाला प्रेरित करण्यासाठी तुमच्यामध्ये धम्माची ऊर्जा आणि शक्ती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पेरण्याचं काम भंतेजी अहोरात्र आमचे वेगवेगळ्या भागामध्ये करतात. आपल्या या भागामध्ये परतूर, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी हे जे मंठा हा जो परिसर आहे, या परिसरासाठी एक चांगलं केंद्र असावं म्हणून आपण प्रयत्न करीत आहोत. आणि त्या दृष्टीनं आजची परिषद आपल्या चांगल्या मार्गाला जात आहे. जसं परिषदेला आपण दान केलेलं आहे, फुलहारांचं दान आमच्या सेलूच्या महिला मंडळानं केलेलं आहे. अशोक सरपे यांनी सुद्धा पात्राचं दान केलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं उपासक दान करत आहेत. पुढेही दान करायचं आहे, थकायचं नाही. आम्हाला तुम्हाला चांगलं दिसतंय, सगळं चांगलं दिसतंय, पण काही माणसाला बरं दिसत नाही. हे मी सांग, सगळ्याला बरं दिसतंय का? काही माणसाच्या पोटात कळा येतात. आमच्यात बरं का, बामणाचे येत नाहीत, मराठ्याचे येत नाहीत, मुसलमानाचे येत नाहीत, वंजाऱ्याचे येत नाहीत,
कोणाच्याच येत नाही. आमच्याच माणसाच्या पोटात कळा येतात, जरा बारीक कळा येतात. आता त्या कळा आल्यावर आम्हाला दिसतात, समजतात. अशा पोटात कळा आणू नका, जागीच पिळे देऊ नका. आणि बाबासाहेबांच्या धम्माच्या कार्यात अडथळा जरा समजून घ्या. थोडं समजून घेतल्यावर जरा बरं आहे. समजूनच घ्यायला तयार नाहीत आमची माणसं. आम्हाला विचारलंच नाही, आम्हाला सांगितलंच नाही काय करायलेत की ते परिषद कुठं घ्यायलेत की सगळं माहीत असतंय. झोपलेल्या माणसाला उठवता येते हो. झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जरा अवघड आहे उठवायचं. काही झोपेचं सोंग घेतलेली माणसं आहेत या करुणानं. तेव्हा झोपेचं सोंग घेऊ नका. हे तुमच्यासाठी आहे, तुमच्या मुलाबाळासाठी आहे, येणाऱ्या भविष्यातल्या पिढीसाठी आहे. आणि हे चांगलं काम भविष्यात उभं राहणार आहे. तुम्ही आळापिळा दिला तरी उभं राहणार आहे, मोकळ्या मनाला आला तरी उभं राहणार आहे, दान दिलं तरी उभं राहणार आहे, नाही दिलं तरी उभं राहणार आहे. तुम्ही हातपाय जागीत असे खोलले, काही हातपाय खोडीतात ना जागीत माती उकळीतात, असे हातपाय खोलल्यानं काही होत नाही. मी काल हिंगोलीला सांगितलं, काही माणसं ढेकणासारखे राहतात. ढेकणं जीव घेतात काय, पण रात्रभर झोपू देत नाही. असे काही ढेकणासारखे माणसं आहेत. तेव्हा हे ढेकणासारख्या प्रवृत्त्या जरा कमी करा. ते जीव तर घेत नाही ना, पण ते झोपू देत नाहीत. म्हणून हे ढेकणासारख्या प्रवृत्त्या कमी करा. चांगलं मन, निर्मळ मन ठेवा. मोठ्या मनाला काम करा. कुठं मान मिळो न मिळो, सन्मान मिळो न मिळो, तुमचं नाव घेतलं न घेतलं, कुठे छापलं न छापलं, तरी बी हे धम्माचं कार्य आहे. बांधवानो, हे निर्मळ मनाने, शुद्ध मनाने करायचं असतं. इथे मोठेपणाची हाव, हार तुर्याची हाव. आणि बघा, हे करणारे जेवढे आहेत ना, काही काय हे करणारे निवडणूक आली की निवडणुकीमध्ये सगळ्या पैशातून पैसे खातात हो. यायला जोड्यानं आणलं पाहिजे तेव्हा. पैसे खातात निवडणुकीमध्ये आणि इकडं करणार बसतात. खातात की नाही पैसे? सगळे पण खातात की नाही? हा, अहो आता तरी ते हे सेफ्टी टँक निघलेत. एक ठिकाणी तरी हगावं ना. तिथंही हगतात, तिथंही हगतात, तिथंही हगतात, सगळ्या ठिकाणी हागून ठेवतात. एका ठिकाणी तरी हगावं ना, घाण करावी. 2-4 वर्ष झाली की एका पक्षात, आणखी 2-3 वर्ष झाली, दुसऱ्या पक्षात 2-3 वर्ष झाली की चौथ्या पक्षात, आणि म्हातारपणात कोणत्याच पक्षात कोणी विचारित नाही. मग त्याला गेला कामातून. असे पक्ष बदलणारे, आम्हाला नीतिमत्तेचे धडे देणारे 6-6 महिन्यात पक्ष बदलतात माणसं. आणि लय निष्ठा दाखवतात हो. धावारी लय निष्ठा दाखवतात. धावारी निष्ठा दाखवतात. इकडं निष्ठा दाखवतात, तिकडं उस्त खाल्ल्याशिवाय राहत नाही. इकडं उस्त खातात, इकडं निष्ठाही दाखवतात. फार निष्ठा दाखवतात. गळ्यात निळं काय घालतील ते पट्टा जयगुम बोला आणि किधर विचार कुणीकडे चला, जिकडं हाकलं तिकडं चला, जय भीमचं नाव घेऊ. हे काम बंद करा. अशानं भारत बौद्ध होणार नाही. अशानं एक आम्हाला भेटला, फोन केला, रत्न आहेत काय? म्हणला मी काय करता तुम्ही? म्हणले मी समाजकार्य करतो, समाज चळवळीमध्ये काम करतो बाबासाहेबांचं. म्हणजे चळवळीत काम करतो म्हणजे काय करतो कांबळे सर? ते सांगा ना जरा, थांबतात. समाजसेवा, समाजकार्य करतो, चळवळीत काम करतो म्हणजे काय करतो बाबा हे मला सांग ना म्हणलं. ते काही सांगेनच. म्हणलं तुला येत नसेल तर मी सांगतो. सकाळी 10:30-11 वाजले की तहसील पुढे जात असतील, कलेक्टर ऑफिस पुढे जात असतील, महापालिकेपुढे जात असतील, कोर्टाच्या समोर जात असतील. कोण माणूस येत आहे त्याची वाट पाहत असतील. तुमचं काही काम आहे काय? तुमचं मी काम करून देतो, तात्पुरते 1000 रुपये मला द्या, मग मी तुमचं साहेबाला सांगून हे काम करून देतो. हेच कार्य करतो.
हो म्हणजे असंच करतो. आणि याला दलाली म्हणतात, समाजसेवा म्हणत नाहीत, पण याला दलाली म्हणतात. हे समाजकार्य, याला सामाजिक चळवळीत काम करा. काय चळवळ काय करतात की जागेवरच वळवळ यांची, काय करीत नाही. काही शाळा काढणं नाही, कुठं कॉलेज काढणं नाही, कुठं अनाथ आश्रम काढणं नाही, कुठं वृद्धाश्रम काढणं नाही, कुठं प्रशिक्षण केंद्र UPSC MPSCचं एखाद्या क्लासेसचं प्रशिक्षण केंद्र चालू केलं नाही, गरीब मुलांसाठी मुलीसाठी काही अभ्यासाचे केंद्र सुरू केले नाही, वह्या पुस्तकाचे वाटप करत नाही. का एका जयंतीच्या DJ मध्ये, DJला तुम्ही लावता ना नाचायला, नाचण्यासाठी, तेवढ्यामध्ये किती वह्या किती पुस्तकं येऊ शकतात, पेन येऊ शकतात. तेवढे जर पुस्तकं वह्या पेन घेऊन बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं वाटप केले गरीब मुलाला, तर बाबासाहेबांची जयंती साजरी झाल्यासारखं होईल की नाही. बाबासाहेबांना कशावर प्रेम केलं? डीजेवर प्रेम केलं का बाबासाहेब? डीजे ना, बाबासाहेब काय डीजेवर नाचत होते का? वही पेन आणि पुस्तकावर बाबासाहेबांनी आयुष्यभर प्रेम केलं. ते वाटप करा, पुस्तक वाटप करा. आज गरीब मुलाला पेन मिळत नाही, हो वही मिळत नाही, त्याच्या कपडे अंगावर नीट नाहीत, चड्डी फाटलेली असते, शर्ट फाटलेलं असते, त्याला शाळेत जायची लाज वाटते, दप्तर फाटलेलं असते. हे द्या, हा बाबासाहेबांचा विचार आहे, बुद्धाचा विचार आहे. गरिबाला मदत करा. गरीब मुलांना शिक्षणासाठी हातभार लावा. स्कॉलरशिपची फी भरा, त्याची फी नडली असेल तर फी भरा, त्याला आधार द्या. एक चांगले मुलं, आपले अभ्यासू मुलं तयार होतील. चांगल्या दर्जाची करा, स्वाभिमानानं करा. सर्व गावभर पैसे गोळा करायचे, लोकांचे मुडके मोडून पैसे गोळा करायचे, बळजबरी करून पैसे गोळा करायचे, दारूवाल्याकडून, 2 नंबरच्या धंदेवाल्याकडून, गुत्तेदाराकडून धमक्या देऊन पैसे गोळा करायचे. हे बाबासाहेबांना नाही शिकवलं. बघा मागच्या वेळेला ही दानपेटी आम्ही तुमच्यामध्ये फिरवली होती, उपासकांमध्ये. आपले सामने होते 2. तर तुमच्या या 1 रुपया, 2 रुपये, 10 रुपये कोणी टाकले असतील, 50,000 रुपये आपल्या दानपेटीमध्ये जमा झाले होते. इथे तर जाग्यावर जमा झाले होते. तुम्हाला हिशोब दिला पाहिजे. जर आपण ठरवलं सर्वांनी थोडं थोडं, तर ती स्वाभिमानाची जयंती करा. ऋण काढून सण करायचा नसतो आणि दारू पिऊन तर करायचाच नसतो बाबासाहेबांची जयंती. म्हणून धम्म परिषद करा, जयंती करा, कुठलंही कार्य करा, चांगलं काम करा, पवित्र काम करा, सेवाचं काम करा. लोक मदत करतात, आमचा अनुभव आहे. माझा या दानाचा, परिषदेचा, या कार्याचा माझा 50 वर्षाचा अनुभव आहे. 50 वर्षापासून जेव्हा 2 भंतेजी, 1 भंतेजी हे शरणानंद बघ एकटेच उपाली भंतेजी, आम्ही अंगुलीमाल 2-3 भंतेजी दिसत होतो. त्या कधी काळ होता 40 वर्षापूर्वी, 50 वर्ष. किती भंतेजी ते मुश्किलीने भेटत होते, 2-3 भंतेजी दिसत होते. आज तुम्हाला 100 भंतेजी एका वेळेला दिसतात. बाबासाहेबांच्या धम्मचक्राचा परिणाम असा आहे, आज 100 भंतेजी एका वेळेला दिसतात. हे चक्र गतिमान करायचं आहे आपल्याला, हे पुढे न्यायचं आहे. कोणी मागं वळण्याचा प्रयत्न जर केला तर ते आता शक्य होणार नाही, आता होऊ देणार नाही. आपली परिषद परभणी जिल्हा, मराठवाडा, महाराष्ट्र एवढंच नाही तर आता आपला पूर्ण भारतभर येऊ लागलेलं आहे. उत्तर प्रदेशामध्ये चळवळ उभी राहत आहे, बिहारमध्ये राहत आहे. आज चंद्रशेखर आझाद सारखा माणूस, एक खासदार UP बिहार हलवून टाकू लागले.
आज बघा एक ताकद उभी राहत आहे आणि ही ताकद हळूहळू आता मी मागच्या वेळेला कोरियाचे भंतेजी आणले, जपानचे आणले, परवा म्यानमारचे भंतेजी आले होते, थायलंडचे, अमेरिकेचे, कॅनडाचे, जगातले भंतेजी आपल्याकडे आता हळूहळू येऊ लागलेले आहेत. जगाशी आपलं आता नातं बौद्ध धम्माच्या रूपाने जोडल्या जात आहे बांधवानो. आणि म्हणून आपला धम्म पूर्णपणे वैज्ञानिक धम्म आहे. तुम्ही पाहिलंय आता कुंभमेळ्यामध्ये सगळे भोंगळे साधू तलवारी भाले घेऊन पळत आहेत. पाहिलं ना तुम्ही? पाहता की नाही? दिसायचं ना? पाहतो की नाही? बघा, ही संस्कृती नाही, विकृती आहे. याला संस्कृती म्हणतात काही लोक, सनातन धर्म म्हणतात याला. ही विकृती आहे. आणि मी तर म्हणतो हे जर एवढे बॉर्डर बहादर असतील तर यांना चायना नाही तर पाकिस्तानच्या बॉर्डरवर लढाई चालू झाल्यावर यायला पाठवावं आणि आपल्या सैनिकाला ठेवलं, यायला पाठवावं लढाईला. कसं होईल? यायला पाठवा बॉर्डरला लढाईला. यायचे तलवारी भाले सूर्या काय काय आहे ते. यायच्या अंगाला लंगोटी राहणार नाही हो. ती आहे ती लंगोटी मी जाईल त्या बॉर्डरला. एक हायड्रोजन बॉम्ब जर पडला ना, काही तर लंगोटी नाही. हायड्रोजन बॉम्ब, एक बॉम्ब जर पडला तर एक बी औषधाला दिसायचं नाही. एक बी अणुबॉम्ब पडला, हायड्रोजन बॉम्ब जपानने ते भोगलेला आहे. दुसऱ्या पहिल्या महायुद्धामध्ये जपानवर हायड्रोजन अणुबॉम्ब टाकलेला होता. तसा जर यांच्यावर एक बी पडला ना, एक बी थांबायचं ना. म्हणून या अशा काल्पनिक धर्मावर आमचा विश्वास नाही. अशा दिशाहीन शक्तीवर आमचा विश्वास नाही. अशा निरुपयोगी, प्रज्ञा नसलेला, ज्ञान नसलेला, विचार नसलेला, जिथे मनुष्याच्या कल्याणाचा मार्ग नसलेल्या अशा मॉपवर आमचा विश्वास नाही आहे. गर्दी काही कामाची नाही आहे. ही गर्दी तर प्राण्याची बी असते. ती खाली मुडकं घालून चालतात त्याची गर्दी होते नाही, ती बी आहे. गर्दीला काही किंमत नाही आहे. म्हणून गर्दीला विचारधारा पाहिजे, गर्दीला तत्वज्ञान पाहिजे, गर्दीला इतिहास पाहिजे, गर्दीला प्रज्ञेचा आधार पाहिजे, गर्दीला मनुष्याच्या नीतिमत्तेची जोड पाहिजे आणि त्या गर्दीमध्ये ज्ञान पाहिजे. निरर्थक आहे गर्दी, काही कामाची नाही. किती माणसं मेले हो, इतके माणसं मेले आणि एक साधू म्हणताय ते स्वर्गात गेले. याला आधी पाठवायला पाहिजे स्वर्गामध्ये. जे म्हणते ना त्याला आधी पाठवावं. सर मेले त्याच्याबद्दल सहानुभूती नाही, ते स्वर्गात गेले म्हणजे सर्व स्वर्ग. अशा भापड कल्पना सांगून माणसाचं सांत्वन करणारा आपला धर्म नाही. म्हणून देवगाव फाटा आम्रवन महाविहार येथे होत असलेली परिषद एक ज्ञानाकडे, सत्याकडे, विज्ञानाकडे, मनुष्याच्या संघटन करण्याकडे येऊन चाललेली आहे. संघरत्न भंतेजी छोटे इथे काम करतात. ते एकटे नाहीत, त्यांच्या मागे सर्व हा भिक्खू संघ आहे. ते एकटे नावाला आहे, तिथे सर्व भिक्खू संघ त्यांच्या पाठीमागे उभा आहे. असं समजण्याचं कारण नाही की संघरत्न एकटेच आहे, तसं काही नाही आहे. म्हणून आपण सर्वजण ज्यांना जसं जमेल तसं सहकार्य करा, मदत करा आणि धम्म आपला वाढवायचं काम करा. बुद्ध वाढवायचा, धम्म वाढवायचा आणि बाबासाहेबांचा विचार वाढवण्याचं काम सर्वांनी करावं. आज आमच्याकडे फार प्रवचनकार भंतेजी आलेले आहेत. एक भंतेजी प्रवचन देणारे आहेत सगळेच. तुम्हाला ऐकायचं असेल आज चांगलं प्रवचन. एक भंतेजी आमचे तासन तास 2-2 तास प्रवचन देतात. तेव्हा जेवण केले का सगळ्यांनी?
इकडं जेवण कोणी नाही केले हात वर करा, नाही केले ते जेवण केलेले आहे. एकदम सुस्ती करायची नाही. जसे पैसे मोजायला तुम्ही जीव लावून बसता की नाही, तसं प्रवचन ऐकायला जीव लावून बसायचं. आचर वचर नाही बसायचं. पूर्ण वेळ भंतेजीचे प्रवचन ऐकायचे आहेत. हे ज्ञान तुम्हाला रोज रोज सांगायला कोणी येणार नाही. तुम्ही रोज येणार नाही, कधीतरी हा प्रसंग येते. आणि हा मेसेज, हा संदेश जाऊ देत की जिंतूर, मंठा, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, जालना सर्व परिसरातले उपासक उपासिका 6 घंटे 10 घंटे 12 घंटे. आता रात्री हिंगोलीला पूर्ण रात्रभर माणसं बसलेली होते, रात्रभर बायां लोक. पूर्णेला आमच्याकडे रात्रंदिवस, दाभडला नांदेडला रात्रंदिवस लोक उठूनच जात नाहीत. रात्रंदिवस तेवढेच माणसं प्रवचनाला बसतात. म्हणून आपल्यालाही चांगल्या सवयी लावायच्या. भंतेचे प्रवचन किती वेळ चालवत, तुम्हाला पूर्ण वेळ प्रवचन ऐकायचे, तरच आपली परिषद आणि तुमचा वेळ, शक्ती, पैसा तत्काळ नाही लागला असा अर्थ होईल. मी एक प्रास्ताविक थोडीशी माहिती आणि तुमच्यामध्ये नेहमीच बोलतो. बोलते भैयानंद थेरो लातूरला आहेत. महावंदनेचा कार्यक्रम घेतात. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर पार्कवर महावंदना होते लातूरला. सकाळी 9 म्हणजे 9ला लोक जमतात. सर्व अधिकारी लोक येतात, जिल्हाधिकारी येतात, अधीक्षक, पोलीस अधीक्षक येतात, सर्व थरातले लोक येतात. आणि आता प्रत्येक रविवारी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रचार आणि प्रसाराचं काम, वार्डावार्डात प्रचार प्रसाराचं काम, धम्म परिषदेचं काम, संघदानाचं काम अथकपणे हे भंते भैयानंद थेरो हेही आपल्या पूर्णेहूनच आहेत.